प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जे आजच्या सामाजिक रचनेवर काही टिप्पणी करताना दिसत आहेत, ज्यावर टीका होत आहे. पण संपूर्ण सत्य काय आहे? प्रेमानंद महाराज हे वृंदावनातील एक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु आहेत, ज्यांच्या एका छोट्या व्हिडिओत त्यांनी म्हटले की आजकाल 100 पैकी फक्त 2-4 मुलीच पवित्र राहतात. हे विधान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लोकांना वाटले की ते महिलांविषयी नकारात्मक बोलत आहेत. समाजात संताप व्यक्त झाला आहे. न्यूज रिपोर्टरनुसार हा क्लिप 14 सेकंदाचा असून 12 जूनच्या प्रवचनाचा भाग आहे, जो व्हिडिओत दाखवला आहे. पूर्ण स्वरूपात न पाहता तो कट रूपात प्रसारित करण्यात आला आहे. म्हणजे विचाराचा संदर्भ न दिल्यानेच भ्रम वाढला. प्रत्यक्ष संभाषणात एका भक्तीच्या प्रश्नापासून सुरुवात झाली आहे. विवाह यशस्वी कशाला होत नाही? पुन्हा प्रयत्न करावा लागतो का? त्यावर महाराजांनी मानवांचे नैतिक काही असल्याचा उल्लेख केला आहे. हवामान किंवा आधुनिक जीवनशैलीमुळे लोक पत्नीसाठी किंवा पतीसाठी समर्पित राहायला कमी तयार झाले आहेत, असा संदेश त्यांनी केंद्रीय संदेश म्हणून दिला. त्यांनी विवाह आणि अपवित्रता या पारंपरिक मूल्यांचा गोडसर आणि आदर्शना सांगितले आहे. या विधानाला संत समाजातूनही प्रतिक्रिया मिळाल्या. काही वृंदावनातील संतांनी म्हटले की अशा भाषणांना ते सहन करू शकत नाहीत. दुसरीकडे कलाकार अंकिता लोखंडे व राजीव अदातिया यांनी कंटाळले की विधान चुकीच्या संदर्भात घेतले गेले आहे आणि महाराजांच्या विचारांना चुकीच्या अर्थाने प्रदर्शित केले आहे. म्हणूनच उदाहरणाने म्हणायचे तर वक्तव्य खरे आहे, पण पुरी आणि योग्य पार्श्वभूमीने न पाहता प्रसारित केल्यामुळे ते भ्रामक चुकीच्या अर्थाने घेता येणारे ठरले. महाराजांचा हेतू नैतिक चेतना वाढवणे आणि आधुनिक मुलींच्या नातेसंबंधावर विचार करायला प्रवृत्त करणे असा असल्याचे दिसते. परंतु त्यांच्या विधानाचा संपर्क बिनाश्रावण व संवादाच्या चुकीच्या भागांमुळे आक्षेपात पात्र झाला. तुलना करता जर व्हिडिओ पूर्ण पाहिला किंवा प्रवचनाचा संदर्भ समजून घेतला तर हा संदेश मूल्य संरक्षणाचे पवित्र जीवन जगावे या नैतिक आग्रहाचा होता. स्त्रियांची अपवित्रता म्हणून होणारा आक्षेप नव्हता. प्रेमानंद महाराज म्हणाले की एका मुलाशी संबंध तोडणे, नंतर दुसऱ्याशी संबंध जोडणे, नंतर दुसऱ्याशी संबंध तोडणे, नंतर तिसऱ्याशी संबंध जोडणे आणि वर्तन अभिचारात रूपांतरित होत आहे. ते कसे शुद्ध करू शकतो? समजा आपल्याला 4 हॉटेलमधून जेवण खाण्याची सवय लागली आहे, तर आपल्याला आपल्या घराच्या स्वयंपाकघरातील जेवण आवडणार नाही. जेव्हा आपल्याला 4 पुरुषांना भेटण्याची सवय लागली आहे, तेव्हा आपल्याला एका नवऱ्याला स्वीकारण्याची हिंमत होणार नाही. त्याचप्रमाणे जेव्हा एखादा मुलगा 4 मुलींशी व्यभिचार करतो, तेव्हा तो आपल्या पत्नीवर समाधानी राहणार नाही. त्याला 4 मुलींशी व्यभिचार करावा लागेल, कारण त्याने ती सवय बनवली आहे. आपल्या सवयी बिघडत चाललेल्या आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. तर तुम्हाला काय वाटते? तुमचे मत नक्की मांडा.